कर्नाटकात माजी पोलीस महासंचालकांची हत्या ही त्यांच्याच पत्नीने केली आहे, त्यामुळे खळबळ उडालेली आहे। सातत्याने होत असलेली भांडणं, मालमत्तेचा वाद या सगळ्यातनं पत्नीने हे कृत्य केल्याचं सांगण्यात येत आहे। बंगळुरूमध्ये समोर आलेल्या या घटनेमुळे उच्चभ्रू कुटुंबातल्या नातेसंबंधांमधला तणाव हा पुन्हा चर्चेत आलाय। गेल्या 10 वर्षांपासून या दोघांमध्ये वाद होते आणि त्यानंतर पुढे काय झालं हे ही घटना सांगते। मी या राक्षसाला संपवलं। हत्येनंतर कर्नाटकच्या माजी पोलीस महासंचालकांच्या पत्नीचे हे उद्गार। ओमप्रकाश यांची हत्या केल्यानंतर पत्नी पल्लवीनं मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करत मृतदेह दाखवला आणि पतीच्या हत्येची थेट कबुलीच दिली। कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक असलेले ओमप्रकाश आणि पल्लवी यांच्यात गेल्या 10 वर्षांपासून सातत्यानं वाद आणि भांडणं होती। त्याचा परिणाम माजी पोलीस महासंचालकांच्या हत्येत झालाय। माजी पोलीस महासंचालक ओमप्रकाश यांचा मृतदेह रविवारी सापडला। बंगळुरूमधील HSR लेआउटमध्ये निवासस्थानी संशयास्पद परिस्थितीमध्ये मृतदेह सापडला। 3 मजली घराच्या तळमजल्यावर रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह सापडला। शरीरावर जखमा आढळल्या। कुटुंबातील सदस्याचा या हत्येत सहभाग असल्याचा पोलिसांना संशय। पोलिसांनी या प्रकरणी अधिक चौकशी केली असता पत्नीसोबत ओमप्रकाश यांच्या वादामधील माहिती त्यांना मिळाली। अखेर पत्नीनंच त्यांचा खून केल्याचं समोर आलं। पत्नी पल्लवीच्या चौकशीत तिनंच हा खून केल्याचं स्पष्ट झालं। का आणि कशी केली हत्या? गेल्या 10 वर्षांपासून ओमप्रकाश आणि पल्लवीमध्ये वाद होता। दांडेली येथील मालमत्तेवरून पती पत्नीमध्ये वाद। व्हॉट्सअप ग्रुपवरही भांडणं। अनेक IPS अधिकाऱ्यांना माहिती। काही दिवसांपूर्वी घरासमोर पत्नीनं घराबाहेर आंदोलन केलं होतं। 3 दिवसापूर्वी पती पत्नीमधील वाद विकोपाला गेला। बंदूक दाखवून पत्नी आणि मुलीला मारण्याची धमकी, पल्लवीचा जबाब। रविवारी पल्लवीनं ओमप्रकाश यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकली। चाकूने गळा चिरला आणि नंतर त्यावर तेल टाकलं। ओमप्रकाश यांना खुर्चीला बांधून हल्ला केल्याची कबुली दिली। कर्नाटक पोलिसांनी मुलगा कार्तिकेशच्या तक्रारीनंतर पत्नीला आणि मुलगी कृतीला अटक केलेली असून गुन्हा दाखल करण्यात आलाय। The son of Mr. Om Prakash, he has been contacted. He is giving a complaint against this particular incident. Once the complaint is given, FIR will be registered. A detailed investigation will be taken up. Every single aspect that pertains to the background of this particular case will be investigated, and we will be able to know what exactly is the reason behind it. मुलगा कृषिकेशच्या दाव्यानुसार पल्लवी गेल्या 12 वर्षांपासून स्क्रिझोफेनिया आजाराची रुग्ण आहे। आठवड्याभरापासून ती वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत होती। त्यामुळे ओमप्रकाश यांच्या बहिणीकडे राहायला गेले होते। 2 दिवसांपूर्वी मुलगी कृतीनं त्यांना जबरदस्ती घरी आणलं। कर्तबगार अधिकारी अशी ओमप्रकाश यांची ओळख होती। ओमप्रकाश मूळचे बिहारमधील चंपारण्याचे 1981 बॅचचे IPS अधिकारी। 2004 साली बेळगाव उत्तर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक। 2015 ते 2017 या काळात राज्याचे पोलीस महासंचालक। बंगळुरूत उघड झालेल्या हाय प्रोफाईल हत्याकांडानं एकच खळबळ उडाली आहे। आता या हत्येत मुलीचा किती सहभाग होता याचा पोलीस शोध घेत आहेत। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, बंगळुरू।